इतर पण शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल साहेब? न सांग ना की शेणखताला खर्च घालवण्यापेक्षा ही बरं आहे. हे बरं आहे. हो. म्हणजे साधारण शेणखत महाग आहे. महाग आहे, रासायनिक पण थोडस हो. 19-20 आहे. वावराला कसं ही येत नाही ना जास्त. हा हा हा. गवलाय राहते. गवलाय राहती. हा हा. नमस्कार. कृषी महाधन कंपनी पुणे याचा मी प्रतिनिधी बोलतोय. आपण जरा लेट आलोय. शहाबाग येथील हनुमंत राजापुरे यांच्या शेताला आपण व्हिजिट दिलेली आहे आणि त्यांनी हळद काढलेली आहे. काढून त्याचं हार्वेस्टिंग करून त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यातून उत्पन्न मिळालं आहे. आणि असे जे दिग्गज शेतकरी आहेत, पारंपरिक शेती करतात, आधुनिक शेती करतात, अशांची मी सध्या मुलाखत घेतोय. सदर मुलाखतीत हनुमंत राजापुरे आपल्याला छोटीशी मुलाखत देतील. आपण त्याची मुलाखत आपल्या कृषी माध्यमानं जो चमत्कार केलेला आहे, कृषी माध्यमानं जे बऱ्याच अंगी शेतीला जे उपजाऊपणा दिलेला आहे, त्यांचे जे विचार आहेत जरा ऐकून घेऊ. पुढील विचार त्यांचे. हनुमंत विठ्ठल राजापुरे. अच्छा, आपण किती वर्षापासून शेती करताय? बरं, पहिल्यापासून. तर आपण आपलं कृषी महाधनचं खत घेतलं होतं बरोबर ना? किती वर्ष वापरताय? नाही, यंदाच घेतलं होतं. यंदा घेतलं होतं. काय आपल्याला अनुभव असा काय? फरक येतात. हळद बिळद अशी निकोडी वावराला पण पोकळा राहते. आणि इतर खतापेक्षा कसं काय? शेणखत काय कुजत नाही पहिल्या वर्षी लवकर उपजाऊ येते. हा, शेंगाचं कसं महत्व? शेंग कशी येते? शेंग येते की शेंग चांगली येते. मार्केटमध्ये काय दर राहील आपल्याला? दर म्हणजे कसं आहे, मी ह्याला विकले लोणच्याला. लोणच्याला. हा हा. आता मार्केट आहे, आता मार्केट 16-17 हजार रुपये. हो. लोणच्याला बऱ्यापैकी गेली. गेली व्यापाऱ्यांचं काय नाही आहे ना? हा. आपण इतर पिकांना घेता का? नाही अजून. आता इथलं पुढे. हा हा. म्हणजे शेतीमध्ये उपजाऊपणा आला बरोबर ना, पोकळी राहते असं तुमचं मत आहे. आणि शेतीचा कस राहतोय, म्हणजे सेंद्रिय कर्ब राहतोय बरोबर आहे ना? अच्छा, यापुढे पण वापरा. आमचाच माणूस आहे. जागेवर ओम बरं का मित्र, ओम ॲग्रो म्हणजे लक्ष्मण उबाळे यांनी ह्यांना सजेस्ट केलं होतं की तुम्ही एक खत वापरा. आणि याच्यानंतर त्यांनी खत वापरले आणि चांगला रिझल्ट आलाय. पहिलेच वर्ष आहे साहेबांचं. त्यांनी कोणाकोणाला दिलं ते वावरात पण व्हिजिट मी मारून आलोय, हळद कशी बघून आलोय. हा, पहिल्यांदा. आणि मग नंतर तुम्ही तो हे घेतला. म्हणजे हळदीची शेंग बऱ्यापैकी निघते. इतर पण शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल साहेब? न सांग ना की शेणखताला खर्च घालवण्यापेक्षा ही बरं आहे. हे बरं आहे. म्हणजे साधारण शेणखत महाग आहे, रासायनिक पण थोडस 19-20 आहे. वावराला कसं ही येत नाही ना जास्त. हा हा. गवलाय राहती. हा हा. म्हणजे आता तुम्ही किती वर्ष, 40-50 वर्ष शेती करताय, त्याच्यानंतरचा हा रिझल्ट आहे तुमचा. ती कसं आहे, शेणखत टाकायचं यंदा. हा, 3 वर्षानंतर. हा हा. ही लगेचच चालू होते ना. हा हा. कुठल्या शेतकऱ्याला व्हिजिट दिली होती आपण? आपलं काय बोऱ्यांचं नाव काय? वसंत. आणि एकाच ठिकाणी दिली. माझ्या बरोबर टाकलं म्हणून ते हळद बघायचं गेलो होतो. त्यांचाही रिझल्ट छान आहे. त्यांचाही रिझल्ट छान आहे. हा, केंद्रांचा पण रिझल्ट छान आहे. असे आमचे दादा. आणि मी लहान जर म्हणजे 5वी-6वीत असताना या रोडनं जायचो आणि शहाबागात सायकलवर. आणि दादा तेव्हापासून ओळखतात की तेव्हापासून हळद जर कुणी करावी तर राजाभरांनी करावी. आणि पहिल्या झुटीला खाणार. आणि अतिशय नावलौकिक शेतकरी की ते कोणा विश्वास सहसा ठेवणार नाहीत की स्वतःचीच अनुभवाची अशी. पण त्यांनी यंदा वापरली बघा, प्रचंड असा दादांना अनुभव आला. दादा, इथून पुढे तुम्ही वापरणार? ओके, जागे होते. पावशी, कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे चांगलंच खत आहे माझी. ओके, ठीक आहे, आभारी. शेतकऱ्यांना तुम्ही एक मेसेज द्या साहेब.
शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल नाही खताबद्दल? देणार नाही. खत घेतलं तर आपलं हेच घ्या खत. हा शेणखताला पैसे डबल टिबल झाले. हा ट्रायल जो 7 ते 8 हजाराला बसले. हा झालं का? दादा आभारी आहे तुमचं. कृषी महाधन कंपनी तुमचं शतशः आभारी. हो. की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला एक छोटीशी मुलाखत दिली. बरोबर. आणि हे राजापुरे हे शहाबागातले नामांकित शेतकरी आहेत आणि अख्खा म्हणजे वाई तालुका जवळजवळ लागतो असं जुने जाणते शेतकरी आहेत आणि त्यांनी आपलं खत वापरले. रिझल्ट पण उत्तम आलेला आहे. तरी असो आभारी आहे साहेब. नमस्कार. कृषी महाधन कंपनी पुणे याचा मी प्रतिनिधी बोलतोय. आपण जरा लेट आलोय. शहाबाग येथील हनुमंत राजापुरे यांच्या शेताला आपण व्हिजिट दिलेली आहे आणि त्यांनी हळद काढलेली आहे. काढून त्याचं हार्वेस्टिंग करून त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यातून उत्पन्न मिळालं आहे. आणि असे जे दिग्गज शेतकरी आहेत, पारंपरिक शेती करतात, आधुनिक शेती करतात, अशांची मी सध्या मुलाखत घेतोय. सदर मुलाखतीत हनुमंत राजापुरे आपल्याला छोटीशी मुलाखत देतील. आपण त्याची मुलाखत आपल्या कृषी माध्यमानं जो चमत्कार केलेला आहे, कृषी माध्यमानं जे बऱ्याच अंगी शेतीला जे उपजाऊपणा दिलेला आहे, त्यांचे जे विचार आहेत तर ऐकून घेऊ. पुढील विचार त्यांचे.